अश्विनी भार्गवचा हा सन्मान आदरणीय पोलिसाचा माणूस आणि माणसाचा पोलीस म्हणून ज्याच्याकडे आनंद दिलं जातं, एक चांगले गीतकार, चांगले गायक, चांगले संगीतकार ज्यांनी या समाजाला भर भरून दिलं, अश्विनी भार्गव यांचा सन्मान शुभेच्छा आहे. मी आणि सर आपण विनंती करतो की आपण यावं. बरोबर. हॅलो, या ठिकाणी जे अरुण खरात सर आहेत. छान. सगळ्यासाठी आपल्यासाठी वाजवा बरं, स्वतःसाठी टाळ्या. बघू किती वाजवता. नाही नाही आणखीन नाही, वाजवा जोरात. आळस आलाय आता आपल्याला. आता राहिले 10 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपणार आहे. राहिलेले सरांचा सन्मान करावा. जाधव सर आपण सरांचा सन्मान करावा. क्या बात आहे. प्राध्यापक सर, मनापासून माफी मागतो. खूप वेळ झाला. एकतर चुकीच्या वेळेत आलो, कारण की विद्यार्थी दशेमध्ये आपण होतो. बक्षीस घेताना कुठला वक्ता जर भाषणाला उठलं तर आपण त्याच्या नावाने खूप बोटं मोडायचे, आणि तुम्ही माझ्या नावाने बोटं मोडणार त्याचा मला विश्वास आहे. ज्या ज्या माता भगिनींना पुरस्कार मिळाला अशा सर्व माझ्या माता भगिनींचे खूप खूप अभिनंदन. आता पुरस्कार मिळाला याचा अर्थ तुमचे काम करण्याची जबाबदारी वाढलेली आहे, कारण पुरस्कार हा ऊर्जा देत असतो, आणि इथून जात असताना ही जी ऊर्जा घेऊन तुम्हाला जायचं आहे या पुरस्काराच्या माध्यमातून आलेली आहे. पुरस्कार कुठल्या हाताने मिळतो हेही खूप महत्त्वाचं आहे. जे काही जाधव सर असतील, ताई असतील, आमच्या फॉरेन आलेल्या ताई असतील, या सर्वांच्या वतीने तुम्हाला पुरस्कार मिळाला. मी फक्त या ठिकाणी एकच उदाहरण देतो. छावा चित्रपट पाहिला का सगळ्यांनी? हातवर काय छावा बघणारे? छावा चित्रपटामध्ये 2 महिला आपण पाहिलेल्या आहेत. एक महिला जिजाऊ, जिने शिवाजी महाराज घडवले आणि महाराष्ट्राला एक स्वराज्याचं स्वप्न दिलं, आणि दुसरी शिवाजी महाराजांची बायको बघितली, जिने लेकासंग विश्वासघात करून लेकाचं राज्य सावतर लेकराला न मिळता रामराज्यांना मिळावं म्हणून प्रयत्न केले. तुम्ही सगळ्या माता आहात, आणि इतिहासात त्या दोघींचाही उल्लेख आहे. एकीचा चांगलं नाव म्हणून उल्लेख आहे, आणि एकीचा चुकीचं नाव म्हणून उल्लेख आहे. आणि म्हणून इथं बसलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना विनंती करायची आहे की तुमच्यात ती जिजाऊ आता जागृत झाली पाहिजे. तुमच्यातल्या जिजाऊन आता शिवाजीला निर्माण केलं पाहिजे. एवढ्याच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. बक्षिसाच्या आणि तुमच्या मदत मी काही जास्त वेळ थांबणार नाही. आपण मला बोलवलं, राजकुमारजी कांबळे, तुझं करावं तितकं कौतुक कमी. सातत्यानं गेल्या 10 वर्षापासून पाहतो याचा प्रयत्न, उपक्रम चालू असतो. आणि ज्या आईच्या उदरातून आपण जन्म घेतला, ज्या बहिणीच्या हाताखाली आपण वाढू, आणि ज्या बायकोच्या दादागिरीखाली आपण आपलं आयुष्य जगत आहोत, अशा महिलांचा सन्मान तुझ्या हातानं होतो. हा अभिमानाचा बाब आहे. मी इथल्या सगळ्या महिलांना विनंती करतो, आपल्याला पुरस्कार मिळाला म्हणजे आपण नवऱ्यापेक्षा खूप काही भारी केलं असं समजून त्या नवऱ्यासंग चुकीचं वागू नका, आणि हा पुरस्काराचा परिणाम आपल्या घरात करून घेऊ नका. हा पुरस्कार तुमच्या ऊर्जेसाठी आहे, तुमच्या केलेल्या कामाच्या कौतुकासाठी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती करतो, आपल्याला पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप खूप आपले अभिनंदन. जाधव सर, मी तुमची क्षमा मागतो, याला उशीर झाला. आपल्या सर्वांच्या वतीने मी राजकुमार कांबळे यांचे खूप खूप अभिनंदन करतो. खरंच सर, बच्चा बहुत सालों से कोशिश कर रहा है, आणि त्याच्या प्रत्येक प्रयत्नाला यश आलं. मी विचारमंचावरल्या सगळ्या मान्यवरांना सांगू इच्छितो की राजकुमार कांबळे हा मनातून सच्चा कार्यकर्ता आहे, मनाभावातून काम करतो. कुणाकडूनही कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत असतो. मी आपल्या सगळ्या भगिनींना विनंती करतो की ज्या ज्या भगिनीला त्यांना आज पुरस्कार दिलाय त्या भगिनीनं किमान रक्षाबंधनाला तरी त्याची आठवण करून त्याला भेटायला यावं, किंवा त्याला एखादा फोन करावा. एवढीच या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. क्या बात है.